आणखी एक आजची महत्त्वाची बातमी। आळंदीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंवर शाईफेक करण्यात आली। वादग्रस्त कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून शाईफेक करण्यात आली। या प्रकरणी संग्राम भंडारेंवर गुन्हा दाखल झालाय। आमचं सर्वस्व आहे ते लवांड्या करणार अजून तू काम की करतो मी आमचं सर्वस्व आहे ते लवांड्या करणार अजून तू। आळंदीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली। लवांड्या तू परत गुरुवार्यांना जर बोलला ना तू लक्षात ठेव पण आमचा नादी लागू नको। कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लवांडेंवर शाईफेक केली। आमच्या गुरुवर्यांबद्दल बोलायला नको होतं असं म्हणत संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लवांडेंवर 2 ते 3 बॉटल शाई फेकली। इतकंच नाही तर आमच्या नादी लागू नको असं म्हणत कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी लवांडेंना धमकावलंय। एकदम अचानक 10-15 लोक आली आणि मला ढकल गचांडीक मारत असं त्या स्मशानभूमीच्या गेटच्या आत नेलं आणि मला एक दोघांनी रिव्हॉल्वर दाखवला। हे बघितलं का काय आहे ते, तुझा आम्ही खात्मा करू, तू आमच्या गुरु माऊलीवर का बोलला असं संग्राम भंडारे तिथे माझ्या अंगावर शाई ओतताना सगळं ते आधी काय बरंच बोलला। त्यांनी स्वतः एक काही व्हिडिओ पण शूट केलाय स्वतःच। त्याची एवढी लायकी नाही की त्याला पिस्तूल लावावं, त्याची जी पात्रता होती त्याचं तोंड काळं करायचं काम आम्ही केलंय। मी जी काही यादी जाहीर केली हे लोक भोंदू आहेत सगळे आणि वारकरी संप्रदायाचे नाहीयेत, ज्ञानोबा तुकोबांचे कुणी पाईक नाहीयेत, फक्त ते वारकरी संप्रदायात बुरखा घालून आलेले लोक आहेत जे धर्मांधता पसरवतायत। गुरुवर्यांबद्दल जर आक्षेपार्ह विधान करत असेल, त्यांना घुसखोर म्हणत असेल, धर्मांध म्हणत असेल, मनुवादी म्हणत असेल तर ते आम्ही कसं सहन करू? तुमचे गुरुवर्य कोण असा सवाल करताच भंडारेंनी गोविंदगिरी महाराज, चारुदत्त महाराज, बंडातात्या कराडकर यांच्यासह आणखी काही महाराजांची नावं घेतली। दरम्यान लवांडेंवर शाईफेक करण्यासाठी 20 ते 25 दिवस उशीर झाल्याचं भंडारेंनी TV9 मराठीशी बोलताना म्हटलं। नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण पाहूया। वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी सुरू असल्याचा आरोप पवारांच्या राष्ट्रवादीनं केला होता। त्यानंतर विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील घुसखोरांची यादी वाचली होती। या यादीमध्ये बंडातात्या कराडकर, तुषार भोसले, अक्षय भोसले यांची नावं होती। तसं शाईफेक करणाऱ्या संग्राम भंडारेंसह 20 जणांची नावं देखील त्यामध्ये होती। मग लवांडेने आपलं थोबाड थोडं बंद केलं असतं। आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये राहूनच अगर आमच्या साधू संतांवर अगर अशा पद्धतीने कोण खालच्या दर्जाची टीका करण्याची हिंमत होत असेल तर असे कार्यक्रम अपेक्षितच आहेत। बापूंनी जे केलं आहे तर बापूंचा आम्ही खऱ्या अर्थानं एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं सकल हिंदू समाजाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो की अत्यंत योग्य भूमिका ही बापूंनी बजावली। वारकरी मंडळी असतील किंवा काय ते हुशार आहेत, त्यांनी जे आहे त्या पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे। शाई फेकणं वगैरे वगैरे मला तरी ते काही पटत नाही, असं एक करू नये। असं कोणत्याही लोकांच्या वारकरी संप्रदायाबद्दलच्या अशा स्टेटमेंट कोणी करू नये, त्याचा उद्रेक निश्चित होतो। प्रतिगामी विचाराचे हे सत्यता शरद पवार साहेबांनी मांडलेली आहे। मला असं वाटतं अशा पद्धतीनं जो कोणी लवांड्यावर शाई फेकली असेल हे केलं त्याच्यावर सुद्धा कारवाई केली। विचारांना सामना करा ना, वारकरी विचार असं शाई फेकवायचं सांगतो का?